नमस्कार मंडळी, आज रविवार असा आणि आज मी चालले माझ्या आत्तूकडे म्हणजेच म्हाळुंगे. जाताना पावसाचं वातावरण होता. म्हाळुंगे गाव तसा कणकवलीपासून अर्ध्या तासावर असा, पण आम्ही थांबत गेल्यामुळे 1 तास लागलो. आत्तूकडे असणाऱ्या लहान पोरांका खाऊक घेतलं आणि नंतर वाटेत होते मासे. ते मी माशांकडे बघितलं आणि तोंडच फिरवले. मासे होते महाग. गाडीत बसान आम्ही बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेतच होतो आणि नंतर वाटेत लागलो एकदम खडबडीत रस्तो तेवढं खराब नव्हतं, पण थोडं चांगलंच होतं. त्यानंतर आम्ही येऊन पोचला माझ्या आत्तूकडे आणि गाडी लावला. त्याच्या बरोबर समोर एक मंदिर होतं. आम्ही सगळेजण इलो घरात आणि मी इल्यावर या पोपटासोबत खेळत बसले आणि बाकीचे सगळे एकमेकांसोबत गप्पा मारत. थोड्या वेळानं जोक वाढणारच होते, तोपर्यंत म्हटला जरा यांचा पूर्ण घर फिरान येऊया. आणि ह्या असा यांचा पूर्ण राणे परिवाराचा घर. नंतर सोहम दादा आणि परिदिदी म्हणाली व्हाळ फिरायला नेऊया, म्हणून गेलं व्हाळ. ही दोघा जण माझ्या समोर उभी राहिलेली आणि असं वाटत होतं दोघा जण खाली पडली तर. व्हाळाकडच्या शूटचा व्हिडिओ तुमका युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामच्या पेजवर लवकरच भेटत आणि तो व्हिडिओ तुम्ही कोणीच बघूक विसरा नको. आणि आता आम्ही निघालो परत कणकवलीक जाऊ आणि आम्ही नंतर येऊन पोचलो कणकवलीक. आणि कणकवलीक जाताना आम्ही दुसरे रस्ते पकडलेलो, कारण की गणपती साण्याकडे नवीन पूल बांधलेली तो माका बघूच होतो. आणि नंतर पप्पा पण बोलले की गणपती साण्याच्या थंय नवीन धबधबो बांधल्यानी, म्हटलं तो बघूया. ब्रिजवर सून ह्यो भारी नजारो दिसतच होतो आणि पुढे इल्यावर ह्यो धबधबो दिसता. आणि तुम्ही बघा, धबधबो म्हणजे एक मोठी भिंत होती आणि त्याच्यावरसून पाणी सोडलेलं होता, म्हणून ते का माझे पप्पा म्हणत होते धबधबो. तर माझ्या डोक्यात विचार येत होतो की पप्पांका सांगायचा की जरा फिरायला येते म्हणून खाली उतरायचा. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे. परत नको ते शिवे बिवे घालायचे म्हणून गप्पच बसलोय. नंतर इल्या आम्ही गेले हर्षकडे फ्री फायर खेळाक. त्याच्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. आणि आजच्या पुरता एवढाच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.